थांब 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 थांब. व्यवस्थित आहे. नाही नाही नाही. बस बसलीस? हो. निघायचं? काय होईल इंद्रनीला आल्यावर? नका काळजी करू. बघते काय करायचं ते. फार कमी आहे आपल्या हातात. तुझ्या आधी स्वानंदी त्याला भेटणार आहे, लक्षात आहे ना तुझ्या? कुणीही भेटू दे त्याला. इंद्रनीलचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि डोळे मिटून एखाद्यावर विश्वास ठेवणारी माणसं फक्त एकाच बाजूने विचार करतात. त्यामुळे इंद्रनील फक्त माझाच विचार करेल आणि माझंच ऐकेल. खात्री आहे ना तुला? हो, पूर्ण खात्री आहे. फक्त तुम्ही एक करा, इथेच थांबा. इंद्रनील आला की त्याला प्रेमाने जवळ घ्या आणि पूर्ण इमोशनल करून टाका, म्हणजे भारावूनच तो आतमध्ये येईल. हो, ते मी करतो. तू थांब ना इथेच. नको, मी आज जाते आणि सहानुभूतीचं वातावरण तयार करते. इंद्रनीलला असं वाटलं पाहिजे की आपली आई खूप कष्ट करते, म्हणजे त्याची उरली सुरली बुद्धी सुद्धा काम करणार नाही. कळते ना मी काय सांगते ते? आणि नका टेन्शन घेऊन, मी आहे ना, मी करते सगळं नीट. फिरवा फिरवा हात हात फिरवा. प्रयत्न करा. फिजिओपी डॉक्टर काय म्हणाले? रोज करायला पाहिजे की नाही? व्यायाम केला पाहिजे ना माणसाने. रोज नियमित व्यायाम केला ना निलिमा, अजून पोळ्याच करतेस तू? जेवायची वेळ झाली, अजून कोशिंबीर करायची ना तुला? हो हो, एवढ्या पोळ्या झाल्या की मी करते सगळं, बाकीचं नंतर तुला. जा तू टोमॅटो चिरायला घे, मी करते पोळ्या. आई पण नाही, राहू दे, जा जा, मी करते. जा जा जा. आवर हा पटपट. आणि हो हो. हिची नाटकं सुरू झाली. नील आणि स्वानंदी निघालेत बहुतेक घरून. ओ जागीरदार बाई, तू गॅस कमी करा. नाही, तवा जास्त तापला ना तर पोळ्या करपतील. आणि सिलेंडर महाग झालेत. सॉरी आहे बच्ची मावशी, चुकलंच माझं. करते गॅस बारीक. तवा तापावा म्हणून गॅस नाही मोठा केलेला, घाम यायला हवा ना म्हणून गॅस मोठा केलाय. तोंडावर मारलेलं पाणी आत्ता सुटून जाईल. ये बाळा. कसे आहात? मला सांगितलं का नाही? तो आता आलायस ना, तर कळेल ना सगळं. ये आत ये. स्वानंदी बाळा, जरा बॅग आण. निलिमा, आटोप हा पटकन. आत्ता इंद्रनील येईल. आल्या आल्या बिचाराला टेन्शन नको. 2 घास तरी खाऊन घेऊ दे ग त्याला नीटपणे. ललिता, इंद्रनील आलाय. इंद्रनील, इंद्रनील. कशी आहेस तू? बरी आहे मी. किती घामाघूम झाली आहेस. तू कसा आहेस? पोळ्या करत होतीस? हो. अरे बघ, गॅस चालूच राहिला, पटकन बंद करून येते. अरे गॅस महाग झालाय ना, मी आले. आई मी करते पोळ्या. स्वानंदी, शेवटच्या 2-3च राहिल्यात. हो. तू आता काम नाही करायचं असं? किती घाम आलाय तुला?
मी आता आलोय ना. नमस्कार. अरे असू दे रे, असू दे. बरं आहेस ना? नील आलाय. हे बाळा बस इथे बस. काका निसलेत ना तिथे, त्यांना नको त्रास व्हायला. कसं आहेस तू? काम झालं ना सगळं तुझं नीट? अरे इंद्रनील, पण काय झालं? नको रडू. काय झालं? एवढं सगळं होऊन गेलं आणि मी इथे नव्हतो ग. तुझी काय अवस्था झाली आहे बघ ना. आय एम सॉरी. अरे घर नाही वाचवू शकलो. आय एम सॉरी. कोणी बाळा? सॉरी. तुला किती त्रास सहन करावा लागला. नाही रे, आता तू आलायस ना, कसला त्रास मला? बा नको रडू आता. किती रडशील? हो शांत. चला आता जुनाच खेळ नव्याने सुरू. कळून गेलं लिहिता तू. एक दिवस आनंदीवर राज्य येईल ना, तेव्हा तुझा खेळ संपेल. कुठे गेलेत घरातले सगळी माणसं? इंद्रन आणि स्वानंदी पण सकाळपासून गायब आहेत. म्हणाला मला मी बॉसशी बोलतो, तिथे हिचं काय काम आहे? अच्छी मावशी पण गायब आहेत सकाळपासून. सगळे मिळून माझ्या विरुद्ध कट नाही ना करते.